हॅलो फ्रेंड्स, सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर इथं बघा, मी एकाच घरातले एकदम 12 ते 15 ब्लाउज माझ्याकडे एकदम शिवायला असे आलेले आहेत। तर त्याचा आज मी तुम्हाला कटिंग आणि कोणकोणते ब्लाउज कसे शिवणार आहे आणि कसे ब्लाउज माझ्याकडे शिवायला आलेले आहेत हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे। तर इथं बघा, काही अस्तरचे आणि काही बिना अस्तरचे ब्लाउज आणि काहींना डिझाईन करायचे आहे, तर काही सिंपल असे ब्लाउज माझ्याकडे एकाच दिवशी एकाच घरातल्या जावाजावांचे आलेले आहेत बघा। तर हे जे मी तुम्हाला दाखवत आहे, तर हे अस्तरचे ब्लाउज आहेत 2। तर हा सिल्क मधला ब्लाउज पीस आहे, याला अस्तर माझ्याकडचंच लावायचं आहे। आणि त्यानंतर हा आहे नेटचा, तर सुंदर असं एम्ब्रॉयडरी वर्क असलेला नेटचा ब्लाउज पीस आलेला आहे बघा, स्काय ब्ल्यू कलरचा। आणि त्यावरचे एम्ब्रॉयडरी तुम्ही पाहू शकता, मस्त असं कटवर्क आहे। आणि याची डिझाईन करायची आहे, जर तुम्ही बॅक डिझाईन केली तर मी तुम्हाला तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन बघा। आणि हा जो कमरेचा बेल्ट असतो, आता सध्या याची फॅशन निघाली, तर त्यांना तो यूज करायचा नाही आहे, तर त्यासाठी ब्लाऊजला वापरण्यासाठी त्यांनी मला दिलेला आहे। म्हणजे हा बेल्ट वापरून मला ब्लाऊजची डिझाईन बनवायची आहे। तर असे हे 2 अस्तरचे ब्लाऊज आहेत। आणि हे बघा, हे साधे ब्लाऊज आहेत की जे एकदम सिंपल अशा पद्धतीनं हाफ बाहीचे शिवायचे आहेत बघा। तर साधे ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते। एकूण असे हे 3, 4, 5 आणि 6 असे हे एका कस्टमरचे ब्लाऊज आहेत आणि हा आहे मापाचा ब्लाऊज। तर याचे सिंपल असे ब्लाऊज शिवायचे आहेत, तर याचं ही कटिंग मी आजच करून घेणार आहे बघा, कारण मला ते 2 दिवसात द्यायचे आहेत। तर त्यासाठी मी यामध्ये कटिंगचा पेपर सुद्धा घालून ठेवलेला आहे की जो माझा पॅटर्न तयार असतो बघा। तर हे जुनेच कस्टमर आहेत, त्यामुळे ते अचानक घेऊन आलेले आहेत बघा ब्लाऊज पीस। आणि हा आहे दुसऱ्या जावेचा, तर या जावेचे ते 2 अस्तरचे आणि हे 4 बिना अस्तरचे ब्लाऊज शिवायचे आहेत बघा। आणि त्यांनी ब्लाऊजला लावण्यासाठी लेस सुद्धा दिलेली आहे, साध्या ब्लाऊजला लेस लावा असं त्यांचं म्हणणं आहे बघा। तर त्यांनी लेस पण दिलेली आहे। तर इथं 2 व्हाईट आणि 2 ब्लॅक, म्हणजे काळे आणि पांढरे असे प्रत्येकी 2-2 पीस दिलेले आहेत बघा। तर हे पण मी आत्ताच कटिंग करून ठेवणार आहे। तर ह्या प्रत्येक ब्लाऊजचा पॅटर्न माझा तयार आहे बघा, जुने कस्टमर असल्यामुळं। तर पॅटर्न तयार असल्यामुळं आपलं कटिंग हे पटकन होऊन जातं। तर इथं सुद्धा मी पॅटर्न घेऊन आता मी तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे। तर एकदम आपण जेव्हा साधे किंवा अस्तरचे ब्लाउजेस येतात, तर ते पटकन कटिंग करण्यासाठी तुम्हाला ट्रिक माहितीच आहे की आपण एकावरती एक पीस ठेवून छान असं घडी घालून त्यानंतर एकदम 2 किंवा 3 पीस कट करू शकतो एकाच पद्धतीनं, फक्त गळ्याचे आकार तेवढा आपल्याला चेंज करायचे असतात। तर इथं बघा, मी आता पेपर पॅटर्न घेतलेला आहे आणि त्यानुसार मी कटिंग करून घेणार आहे। तर पहिला मी व्हाईटची घडी घालून घेते आणि पहिला हे 2 आणि त्यानंतर राहिलेले काळे म्हणजे ब्लॅक 2 हे कटिंग करून घेणार आहे। तर इथं मी गळ्याचा राऊंड असा शेप आकार दिलेला आहे। 1-2 गळ्यांची जी आकार आहे जो तो मी राऊंड ठेवणार आहे आणि बाकीचे पंचकोनी किंवा बदामी आकाराचा गळा केला तरीही चालेल। तर सिंपल ब्लाऊजला कोणत्याही आपल्या मनाने आकार दिला तरी चालतो। तर इथं मी पहिल्यांदा पॅटर्न ठेवून भराभरा आपला जो खडू आहे त्यांनी मार्किंग करून घेत आहे बघा, म्हणजे आपल्याला कटिंगला बरं पडतं। तर पहिला हे मी 3 पार्ट बसवून घेतलेले आहेत मोठे मोठे, त्यानंतर आपण बाही वगैरे नंतर कट करू घेऊ शकतो। तर इथं मी कटिंग चालू केलेलं आहे बघा, पटपट असं कटिंग माझं होत आहे। कॉटनचे ब्लाऊज पीस आहेत त्यामुळे कटिंगला अजिबात दमवत नाही, पटपट असे कटिंग होऊन जातात बघा, कारण घडी एकावर एक राहते, घडी हलत नाही। आणि पिना सुद्धा मी लावून घेतलेले आहेत, हलू नये जास्त म्हणून। तरी पण पटपट असं कात्रीला अजिबात दमवत नाही कटिंग करताना कॉटनचे ब्लाऊज, तुम्हाला माहितीच आहे। तर आता मी इथं क्रॉसपट्टी बसवलेली आहे बघा, अशा पद्धतीनं एकदम 4 क्रॉसपट्ट्या आपल्या निघणार आहेत। तर साध्या ब्लाऊजला तुम्हाला माहितीच आहे की आपली जी क्रॉसपट्टी आहे तर ती डबल काढावी लागते बघा साध्याच ब्लाऊजमध्ये। तर मी घडी टाकून घेतलेली आहे आणि तीच क्रॉसपट्टी वरती कंटिन्यू करून या पद्धतीने कटिंग करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीनं जोडामध्ये जर क्रॉसपट्टी काढली तर ती सोपी पडते शिवण करताना। तर इथं मी बाही ही कट करून घेत आहे बघा, एकदम शॉर्ट अशी बाही आहे त्यामुळे जास्त कापड लागणार नाही आणि ब्लाऊज पीस मधलं जास्त एक्स्ट्राचं कापड शिल्लक राहिलेलं आहे। 80 सेंटीमीटरचे हे पीस होते, तरी पण
ब्लाऊज लहान असल्यामुळं जास्त कापड शिल्लक राहिलेलं आहे बघा. तर मी पाठीमागच्या पट्ट्या आणि गळ्याच्या आपल्या ज्या तिरक्या पट्ट्या असतात तर त्या आपण अशा पद्धतीनं कट करून घेत आहे बघा. तिरक्या पट्ट्या काढण्याचं तुम्ही एकदम मस्त अशी ट्रिक पाहू शकता. अशा पद्धतीनं घडी घालून आपण कॉटनच्या कपड्याच्या तिरक्या पट्ट्या काढू शकतो, म्हणजे आपल्या एकाच रुंदीच्या पट्ट्या तयार होतात. तर इथं माझे 2 कटिंग हे रेडी झालेले आहेत. बाकीचे सगळे जे आपल्याला कटिंग लागतं शिवताना बारीक सारीक पट्ट्या तर त्या पण मी कटिंग केलेल्या आहेत. तर आता त्याचबरोबर आता राहिलेले 2 सिंपल जे काळे पीस आहेत ह्याच कस्टमरचे, तर ते पण मी लागोलाग कट करून घेत आहे बघा. घडीला घडी व्यवस्थित लावलेली आहे. जरी ओपन बाजूला जरी कमी जास्त झालं तरी चालतंय, पण घडीची जी बाजू आहे तर ती एकावर एक व्यवस्थित आपली राहिली पाहिजे बघा. म्हणजे आपले जे सगळे पॅटर्न आहेत पाटीचे पुढचा भाग वगैरे सगळे व्यवस्थित निघून येतात. तर इथं मी मार्किंग पण पटपट करून घेतलेलं आहे. आता क्रॉस पट्टी आणि त्यानंतर समोरची जो भाग आहे तर तो पण मी कट करून घेणार आहे. पाठीमागचा भाग मी कट केलेला आहे. या ब्लाऊजला म्हणजे काळ्या ब्लाऊजला मी राऊंड शेप आकार दिलेला नाही आहे बघा गळ्याला, कारण मी जेव्हा ब्लाऊज शिवायला घेईन तर तेव्हा मनाचा आकार एखादा मी स्टिच करून काढेन. तर इथं बघा मी भरभर असे कटिंग करून घेत आहे. एकाच कस्टमरचे ब्लाऊज आले तर मी कसं करते पटपट त्याच मापाने कटिंग करून घेते. गळ्याचे आकार मी नंतर कट करते, कारण कस्टमरचं एक एकदा कसं होतं तर गळ्याचे आकार चेंज करतात त्या नंतर, हा असा करा तसा करा म्हणून शिवपर्यंत त्यांचं चेंज होतं. तर मी पहिल्यांदा गळ्याचा आकार कट नाही करत, तो तसाच ठेवून देते आणि त्यांचं जर काहीच नाही निरोप आला तर त्यांनी जो सांगितलं असेल तर त्याप्रमाणे करून टाकते. तर इथं काळ्याचं पण कटिंग माझं झालेलं आहे बघा. सगळे बारीक सारीक जे कटिंग लागतात तर ते पण मी लागोलाग करून घेतलेले आहेत. मग अशा पद्धतीनं 4 ब्लाऊज माझे कटिंग झालेले आहेत. आता बाकीचे राहिलेले 6 ब्लाऊज हे दुसऱ्या जावेचे आहेत, तर ते सुद्धा मी आता कट करणार आहे. तर इथं दिलेल्या लेस आणि मापाचा ब्लाऊज अशा पद्धतीने एकाच ठिकाणी गुंडाळून मी त्यांच्या पिशवीत ठेवून टाकलेला आहे, म्हणजे शिवताना आपलं एखादं मटेरियल इकडे तिकडे होऊ नये यासाठी. तर आता बाकीचे जे 6 ब्लाऊज आहेत तर त्या दुसऱ्या पॅटर्ननुसार मी कटिंग करणार आहे बघा. तर इथं मी 3-3 ब्लाऊजचे बॅच घेणार आहे, म्हणजे 3 ब्लाऊजचा एक बॅच आणि दुसऱ्या 3 ब्लाऊजचा एक बॅच अशा पद्धतीनं मी कटिंग करणार आहे बघा. तर मी पहिल्यांदा पिना लावून घेत आहे. पिन्या नाही लावल्या तर आपलं कटिंग जे आहे ते सरकतं कात्रीमुळं. कात्रीला जास्त प्रेस करावं लागतं जास्त घडी असल्यामुळं कापडाची, तर त्यासाठी पिना जवळजवळ लावून घेतलेले आहेत मी. आणि अशा पद्धतीनं भराभरा पॅटर्न मी ड्रॉ करून घेतलेला आहे आणि आता मी कटिंग करून घेत आहे बघा. जेव्हा आपल्या कस्टमरचे एकापेक्षा जास्त ब्लाऊज येतात तर अशा पद्धतीनं आपण जर कटिंग केलं तर आपल्याला एकदम शिवताना एकदम भरभर होतं बघा. म्हणजे एकाच ब्लाऊजचा पॅटर्न आपल्या एकदा शिवताना हातात बसला, कटोरीचा टक असू दे किंवा गळ्याचा आकार असू दे किंवा काही जी क्रॉसपट्टी असते तर त्याचं माप असू दे, हे आपल्या हातात बसलेलं असतं. त्यामुळे मी एकाच कस्टमरचे जर ब्लाऊज आले तर ते भराभरा कटिंग करून शिवताना मी एका सोबतच घेते. म्हणजे आज जर एक ब्लाऊज त्या कस्टमरचा शिवला असेल तर राहिलेले 2-3 सुद्धा ब्लाऊज मी त्याच कस्टमरची घेते. तर इथं बघा क्रॉसपट्टी देखील मी काढलेली आहे. तर वेगळ्या ठिकाणी मी क्रॉसपट्टी बसवलेली आणि अशा पद्धतीनं ज्या गळ्याच्या क्रॉसपट्ट्या असतात तर त्या पण मी काढून घेतलेल्या आहेत गोटसाठी. तर बघा जर साधे ब्लाऊज आपल्याकडे आले असतील तर कस्टमरला आवडत असेल तर आपण कॉन्ट्रास्ट कलरमध्ये गळ्याची पट्टी म्हणजे गोट लावू शकतो. तर त्यामुळं आपल्या ब्लाऊजला छान असा लुक येतो बघा. तर इथं मी भरभर प्रत्येक कलरचे ब्लाऊज पीस वेगवेगळे घेतलेले आहेत आणि भराभरा त्यांच्या घड्या घालून ठेवून टाकत आहे बघा. तर अशा पद्धतीनं कटिंग जर तुम्ही पण केलं तर तुमचे भरभर कामं आवरतात आणि एकाच कस्टमरचे ब्लाऊज शिवताना सोपंही जातं. तर अशा पद्धतीनं हे पण 3 ब्लाऊज माझे कटिंग झाले आहेत. आता हे दुसरे मी घडी करून घेतलेले आहेत बघा. 3 ब्लाऊज आहेत, त्यामध्ये 3 पीस आहेत. तर ते पण मी कटिंग करत आहे. नेव्ही ब्ल्यू आहे, ब्लॅक आहे आणि रेड आहे यामध्ये. तर हे मी कटिंग करून घेत आहे भरभर. सिंपल ब्लाऊज घालणाऱ्या ज्या लेडीज असतात तर त्या डझनाने किंवा अर्धा डझन अशा पद्धतीनं एकदम ब्लाऊज पीस घेऊन येतात बघा आणि ब्लाऊज शिवून घेऊन जातात. तर अशा पद्धतीनं जर कटिंग केलं तर
सोपं जातं आपल्याला आणि शिवतानाही भरभर बरं पडतं, सगळे पॅटर्न व्यवस्थित होतात. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.